हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तरी ते मी दुधी भोपळा घेतला आहे. तर आज आपण दुधी भोपळ्याची लपतपीत भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तरी ते मी एक दुधी भोपळा घेतला आहे, त्याच्यातला मी अर्धा दुधी भोपळा घेणार आहे. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा कट करून घेते. तर अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता ह्या दुधी भोपळ्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता आपण या पद्धतीने सर्व दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची. तर इथं मी सर्व साल काढून घेतली. आता याला पाठीमागचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहे. आता या पद्धतीने आपल्याला दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा हवा तसं त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता, मोठा बारीक आवडीनुसार. तर पाहू शकता इथे मी छोट्या छोट्या अशा फोडींमध्ये भोपळा कट करून घेत आहे. तर आपलं सर्व भोपळा कट करून झाला आहे. आता इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे, तो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि अजूनसुद्धा लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तर आता आपण कांदा कट करून घेऊया. तर या पद्धतीने आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी एक टोमॅटो घेतला आहे, तो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धाच टोमॅटो यूज करणार आहे. आता ते मी 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, त्या देखील आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. आता इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकर गरम झालं की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे मी एक पळी तेल घातले आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे. जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता यामध्ये आपण जो लसूण कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन होतपर्यंत. लसूण परतला की यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. कांदा देखील आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे. हळद देखील आपल्या तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतर जो आपण भोपळा कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये सर्व घालून घ्यायचा आहे. आणि भोपळा देखील आपल्याला 5 मिनिटभर परतून घ्यायचा आहे हळदीमध्ये. पाहू शकता 5 मिनिट मी ते भोपळा परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. तिथे मी लाल तिखट घेतलं आहे, बेडगी मिरची पावडर घेतली, कांदा मसाला घेतला आहे आणि धना पावडर घेतली.
मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपल्याला हे मसाले ह्या दुधी भोपळ्यासोबत परतून घ्यायचे आहेत। आता हे परतलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला कितपत भाजी पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या। आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे तुम्ही त्या अंदाजानुसार पाणी घालून घ्या। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तर आणखीन थोडा मी कूट घातला आहे याच्यात। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। फार जास्त वेळ नाही शिजवायचं, भोपळा पटकन शिजला जातो। तर पाहू शकता इथे मी 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवरती हे शिजून घेतले। तर आपला भोपळा छान असा शिजला आहे आणि तरी देखील खूप छान आली आहे। आता यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।